सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग लवकर चालू केला आहे. सकाळी सकाळी झोपलो होतो मस्त, पण बापूने उठवलं, बोलला दादरला जाऊया. 6 वाजले सकाळचे आणि आम्ही चाललो दादरला. माझ्यासोबत आहे आई, क्रिशा आहे. सर्वजण चालू आहे दादरला. थोडंफार घरचंच काम आहे, भाजीपाला फ्रूट वगैरे सर्व घ्यायचं आहे आज. आजच्या ब्लॉगमध्ये बघूया, सुरुवात इथूनच केली आहे. काय काय घ्यायचं आज? भाजीपालाच घ्यायचा, थोडं सलाड घ्यायचं, टरबूज, कलिंगड. तुला काय घ्यायचं क्रिशा? बस शिवाजीला कलिंगड घ्यायचं असते, पण बटर मिलन करतो. त्याला यायचं होतं आज, पण त्याला गपचूप झोपून आलेत, कारण की दादरला कसं थोडीफार गर्दी असते ना, त्याच्यामुळे त्याला घेऊन नाही आलो. आता क्रिशाला जेवण नाही करणार सलाड. पाऊस पडलाय ते सकाळ सकाळ. आपण आता आता पोचलोय दादर ब्रिजला. आता इथून थोडं ट्रॅफिक चालू होईल. सकाळी थोडं कमी ट्रॅफिक असते, पण ते भाजीचं असतेच. मार्केट असतं. हे काय चालू आहे? जैन लोक, जैनचं हे काय महाराज पहिल्यांदाच बघितलं मी. असतं ना असं. हे समोरचं घर काय सेटिंग जरा बिघडली वाटतं. हा, थोडस कधी कधी टाइम वर खाली होतं. मंगळवारी गेलो होतो आम्ही वेटंजाला, तेव्हा काहीतरी 950 रुपये पडलं होतं आम्हाला तिकीट एकाचं. त्यामध्ये वॉटर पार्क प्लस अम्युजमेंट पार्क दोन्ही होतं. काय प्यायचं काय नाही ना. काय पाहिजे तिथे आपल्याला घ्यायचं आहे. महाग असेल ना. हां, अनलिमिटेड घेतलं तर 450 रुपये अनलिमिटेड बुफे, आणि लिमिटेड घ्यायचं म्हणजे तर सकाळी दुपार संध्याकाळ असं नाही, फक्त एक टाइम अनलिमिटेड जेवण, ते पण दुपारचं. आता हे तू कॉर्नर पर्यंत मी आले काय गर्दी कमी आहे. गाडी लावायला इकडे यावं लागते, कारण की या साईडला भरपूर रश आहे. इथपर्यंत आले ते भाजी, इथं नव्हते पाहिलं. पर्यंत आले. आणि इथे आम्ही चहा पितो जाताना. मैत्रीणच्या बाजूला. क्रिशा पहिल्यांदाच आले मार्केटला. क्रिशा, हरवली तर तू हरवली तर नाही हरवलं. तुला आता सोडतो बघ कसं. हरवतो तुला आज, हरवणार तुला आज. गर्दी कमी आहे ना आज. 100ला 3 गाजर घेत आहे 70 रुपये 2.5 किलो. आई, ती मिरची घे ना. ती घेऊया मग, ती बाबू, ती मोठीवाली घे. आधा किलो सांबार करायला 130. यायचं तुला घेण्यासारखं काय नाही इथं. बापूला वहिनीला भरपूर लागते. सलाडवाले आहेत ना. त्यांची कारवाई सुरू झाली. इथे कोणाला आता अलाउड नाहीये. बापू कसं सामान घेऊन चाललाय. माझ्याकडे फक्त एवढंच वजन आहे. बापूकडे साईजनुसार वजन वाटलं तरी. तर 80 वाशिनगरला 75, 80, 75-80 रुपयाला, आणि इथे 60 रुपयाला. 50 होतं, 10 रुपये वाढलं. पहिला 50ला होता, आता 60 केलंय. तुला घ्यायचं घरी? मला नको. क्रिशा, पप्पाच्या हाताला घे ना. उघडला सामान ठेवलं. हे बघा, गॅस बाटला. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू नका. सामान ठेवून झालेलं आहे. आता जाऊया नाश्ता करायला. बापू इडली घेतलाय, आणि क्रिशानी वडा आणि इडली, आणि मी घेतलंय काहीच नाही. मी जाऊन चहा पितो आता. लाज नाही वाटत मला सोडून खायला. असं क्रिशा चांगलं आहे का? छान आहे. घरी घ्यायचं नको. आता घरच्यांना दाखवतो मी. क्रिशाला बोललो घरी घ्यायचंय, पण क्रिशा नको बोलली. शिवांशने फोन केलाय पप्पा कुठे आहे म्हणून, तर बापू बोलते गाडी धुवायला आलं. त्याला यायचं होतं ना दादरला, घरी सोडून आलं त्याला.
हे बघ शिवाजी तर क्रिशा पप्पा नाश्ता करतायत. डबल पिझ्झा बघ डबल दुसरा प्लेट आहे क्रिशाचं आहे. तुला सोडून आले तिथं. कलरचं हे मैत्रीण शॉप आहे ना, आणि सुविधा ट्रॅव्हल टर्फच्या मध्ये नारायण टी हाऊस आहे. इथं चहा मस्त भेटतो. चहा बघा मस्त आहे, एकदम टेस्टी आहे. तरी पण हे पित नाहीये. चहा वगैरे पिऊन झालाय. आईची वाट बघते आता. आली नाही. आई गेले फुल आणि फळ आणायला. आई साहेब आलेत. हा? आपल्याला जर इथे यावं लागेल ना, व्यवस्थित सगळं सामान पाहिजे, तर 5:30ला यावं लागणार आहे. हा, तसं म्हणून पोलीसवाले भरपूर कारवाई करतात. 7 पासून लगेच त्यांच्यावर कार्यालय उचलायला चालू करतात. हा. मग ते सगळे भाजीवाले ऑलरेडी विकलेले असतात. आणि जिथे उभे आहेत ना विकायला, तिथे जर एखादा पोलिसाला आला तर माझा नाहीये, लेके जाओ जिसका है मुझे नाही पता, तो लेके जाऊ जाओ. शकत नाही का, तो म्युन्सिपालिटीची हा. गाडी येत नाही. पोलिसाला तर कसा घेऊन जाणार? नाही घेऊन म्युन्सिपालिटीची गाडी आली घेऊन पळतात. मग जाणार. भरपूर टाइम झाला हे कारवाई करतात ते लोक. नाही ते झाली पाहिजे. मेन गोष्ट अनेक होत आहे हे सगळं. गर्दी भरपूर होते ना, त्यांना त्याच्यामुळे टाइम प्रवास दिला आहे. नाही. सकाळी 7च्या पहिला खाली करायचा टाइम दिलेला आहे, तर केलं पाहिजे त्यांनी. हा, सकाळी 7 पर्यंत टाइम आहे त्यांना. आपली बी जबाबदारी आहे. 5:30ला येऊन जेवढे काय भाज्या भाजी घेणं. हम्म. अरे हे पण ब्रेक पण आलं पाहिजे ना तेवढ्या लोक. का नाही, जर तुम्हाला ग्राहक पण चांगली येईल ना लोक. फ्रेश भाजी पाहिजे तर येणार. एक दिवस हप्त्यातनं 10 दिवसात एक दिवस तुम्ही हा, 10 दिवसातून एकदा आलो तर तेवढे भाज्या होऊन जातात घरी यूज बेड लावून टाक. बेल लावतो, नाहीतर आपल्यावरती कारवाई होईल. हा, समोरच उभा आहे. त्यांना नाही मगाशी ते बेल लावायला नव्हतं कृषी बघितलं. इडली कशी होती? हा, इकडे नाश्ता केलाय. कशी होती? नाश्ताच करायला येतं वाटतं. हा. अजून 200 रुपये दिले असते तर मी आरामशीर बाजार करत होते. मग काय ते? मी देऊ का? नंतर बसली. बघून बोललं तिकडं. तिला क्रिशाला बोललो मी. तू 200 रुपये तुला देऊन थांबायचो आम्ही, आणि 1500ची फाईन आम्हाला यायची. हा. आहे का नाही? पण क्रिशाला बोललो की घरच्यांसाठी नाश्ता घेऊया. नको बोलती, नको. शिवांसाठी तर घ्यायचं मला. तरी पण नको बोलली ती. शिकाय शाळेत जाते. हा, इश्यू आहे. लास्ट पेपर आहे ना खुशीचा. राघव आहे, राघवला इथली आवडते. प्लाझा थिएटर दादरचं फेमस. अजून इथे एकदा पण आलो नाही पिक्चर बघायला. मी आलोय, 2दा बघितलंय. कसं आहे, पण प्लाझापेक्षा आयमॅक्स ला बघायला मजा येते. जे वडाळा साईडला आहे ना हे झाले आयमॅक्स, ते मस्त आहे. आता ते कार्निवलने घेतले ना चालवायला. जास्त तिन्ही करून. पण किया गाडी चालली. समोर बी सेल्टोस आहे, ही पण सेल्टोस आहे, हे किया कॅरन्स आहे. गाडीबद्दल काय पण विचारा बापूला. किती वर्ष झाली? बहुतेक मला वाटतंय 15 वर्ष झाले असते ना, जास्त. जास्त झाले. आपली टुरिस्ट गाडीच आपण 2010ला घेतली होती. पहिली गाडी बापूने घेतली होती 2010 ला. कॉलेज घेतली होती. सेकंड घेतली होती पहिली गाडी कॉलेज. 16 वर्ष नसता मी टुरिस्ट लाईन मध्ये झाले. मला 16 वर्ष झाली टुरिस्ट लाईन मध्ये. त्यामध्ये त्या पहिला 4 वर्ष कमी कमी ड्रायव्हिंग करतो. 4-4.5 वर्ष. 4 वर्ष प्रायव्हेट नोकरी, त्याच्यानंतर स्वतःचा बिझनेस, आईचं सहकार्य, एम्पायर उभं केलंय. 3 गाड्या झालेत. सगळे आईनेच पैसे दिलेले आहेत. सर्व पैसे आईनेच दिलेत. त्यामुळे मस्त रोज आई बापूची खेचत असते आई. असं झालं तसं झालं. मी जास्त काही दाखवत नाही व्हिडिओ मध्ये. चतुर्गत मोठा एन्जॉय करतो मस्त पैकी. आणि हे मागटल्या सीटवर जाऊन झोपतात गावात. म्हणून तर आता आपण ट्रेननी जाणार आहे, कारण त्याला पण तकलीफ नको आहे. करू द्या 1 महिना आराम. येताना पण या. येतो. आता सगळेजण गावी जाताना ट्रेनने जाणार आहेत, कारण की कसं आता सीझन चालू आहे ना वेळेचा. मग त्यामुळे जाताना गावी सगळेजण ट्रेनने जाणार आहेत, आणि त्यांना आणायला बापू जाणार आहे रिटर्न. हे बाबा ते मार्केट उशिरा खुलतोय. वाशीचं मार्केट कसं आहे, दिवसभर असतं ना. मग भाजी मार्केट सकाळी असतं, बाकीचं मार्केट दिवसभर असतं. बाकीचं 9-10च्या नंतर खुलतं. हा, full, त्यासाठी मग 3 तास थांबणार थोडी तिथं. नाही ना. सकाळी जायचं आपलं 2.5 किलोचं सगळं घ्यायचं. स्वस्त भेटतं 2.5 किलो. स्वस्त भेटतात. दादरपेक्षा वाशीला फळं पण चांगली भेटतात. 20-20 रुपयाला आणि भेटले असते भाज्या पण आपल्याला. चांगल्या भेटतात. कलिंगड 20-20, 25-25 रुपयाला भेटले असते. आपल्याला कोणी त्रास पार्टनर भेटते बघ ना, जाण्यानं बोललं पाहिजे की. आपल्याला गाडी आहे, आपल्याला कसं पाठवणार? तू फक्त डिझेलचे पैसे दे बस. नाकाचं भरावं लागतं ना येतं. टोल नाका टोल नाका काय? बंद झाला कधीच. वाशीच्या टोल नाका आपल्याला नाही आता. 2 लिटर आपलं म्हणजे 200 रुपयाचं डिझेल जातं. पण सगळ्या भाज्या फ्रेश. मी येतो का माहितीये का, तिथे पण नाश्ता Fresh भेटतो चांगला. भेटते. नाही यायचं तात्पर्य असं आहे की भाजी फ्रेश भेटते. हा, आणि पैसे वाचते यासाठी नाही. फळ पण चांगले भेटतात तिथं. फ्रेश डायरेक्ट समजा काल काढलेला माल आज आपल्याला सकाळी भेटतोय. बस. आणि जो आपण आपल्या भाजीवाल्यांपाशी घेतो तो कमीत कमी 3 ते 4 दिवस काही गोष्टी शिळ्या असतात. हा. मग ते आपल्याला फ्रेश भेटतंय ना त्याचं. पोलिसवाल्यांना मस्त गाडी दिली ही अर्बानिया. काय भारी झालं. हीच गाडी घ्यायची बापूला, पण थोडी वेगळी ना. सेम ही 13 सीटर आहे, आपल्याला 17 सीटर घ्यायची. हीच घ्यायची. बघा कोणी स्पॉन्सर असेल तर सांगा.
पार्टनरशिप मध्ये करायचं या तिकडे पण होतं. पार्टनरशिप मध्ये बी करू शकतो पण समोरचा चालवणारा पाहिजे. समोरचं जर कोणी चालवणार असेल तर पार्टनरशिप मध्ये पण करायला तयार आहे. नाही घेऊया आपण थोडा टाइम थांबूया आणि आपण आपणच स्वतःच घेऊया. घ्यायची पार्टनरशिप मध्ये नको. नको आई आहे ना, आई आहे ना, बरोबर. सगळ्यात मोठा स्पॉन्सर आईच आहे. आतापर्यंत सहकार्य केलं, इथून पन्नास पुढे पण देणार, सहकार्य करेल. 5 लाखाचे उपकार. तुला आता हाणला पाहिजे. हे असंच असतं दिवसभर घरी पण. अरे असं. 50 आईच्या हातनं 50,000 म्हणजे ना 50 लाख समजून घे. कारण हा. आईच्या पैशापासून- म्हणून मी 50 घेतो तुझ्याकडनं. बाकीचं लोन काढतो भरत बसतो. कॅम्प्युटर घेतली ना, तुझ्या हरभरे घेतले मागले ना, आईची पण नाही. बघ आई, कमीत कमी 5-10 लाख रुपये दे बापूला, मोठ्या अक्षरात लिहिल 10 बापू, लाख आईची बद्दल. पण नाही. पंच पण- शिवांचा फोन आलाय, नाराज झालाय. काय रे, काय झालं? गाडीतून झाले आता आम्ही येणार सगळे. दादरला आलो आम्ही- दादरला आलो आम्ही हे घे बाई. दादरला आलो शिवाज बोलते पप्पाला बोलू दे, तू बोलू नको. काय मी बोलेन आम्ही दादरला आलो आम्ही मंदिराकडे आम्ही येतोय आता घरी. ठीक आहे. काय तिकडे बघ आई काका मी हॅलो पप्पा बाबू, मंदिराकडे आता आम्ही सगळे येतोय घरी. मग आपण आंघोळ करून जाऊ फिरायला. ठीक आहे. पप्पा खोटं बोलतात ते हॅलो भांडण लावलं एक्सपर्ट आहे कृष्ण. बाबू, बोलू नको पप्पा सांग तुला सोडून बाबू. आले पप्पा तूच बोल जा. बोल तू बोल. हा बोल काय ना, शॅम्पू शॅम्पू साठी फोन गेलाय आहे ना एवढे घरात? आळशी खाली जाऊन आणला काय भारी वाटतं सकाळी सकाळी मस्त व्ह्यू. कुठेतरी फिरायला जायला पाहिजे आहे आपल्याला. सुट्टी घ्यायला जायचंय ना. ज्योतिबाला जायचंय, कधी जायचंय? ज्योतिबाला म्हणजे फिरायला जात आम्ही देवतो कारण हा फिरायला म्हणजे कसं महाबळेश्वर हा आहे ना, रायगड, रायगड, रायगडला आपण जावे लोक. परत तारकर्ली, तारकर्ली, सुवा बोटिंग काय म्हणतात ना त्या, स्कुबा डायव्हिंग, स्कुबा ड्रायव्हिंग. स्कुबा बोटिंग त्या पाण्यात जाऊन मासं बघायचं. ते करूया यावेळेस आपण गेलो तर. आमची शिवांशला इथं टाकायचा विचार केला याच होता. शाळेत शिकलोय आपण. मी तर शिशु पासून ते 5वी पर्यंत इथे शुशू पासून. मी नापास झालो 5वीला. त्यानंतर माझी बदली झाली गावाला. नापास कुठं झाला असं पाठवलं. उतर किशा, उतर पट दिशी उतर, तुझा आईसोबत चालत जा. चालायचं. आईसोबत तू थांबणार इथं. सामान काढतो आता. एवढं सामान गाडीवर घेऊन जायचंय, म्हणजे आपल्या स्कूटीवर घेऊन जायचंय. तू पकड, तू पकड तू. तू येणार आहे घरी? तो उभा राहील ते. पुढं नाही भेटणार जागा. ठीक आहे. ते घेऊन मी बसतो माग हम्म. आणि एखादी थैली अजून घेतो वर. वरती ठेवून यायचंय. दरवाजा बंद कर किशा. बस स्कूटीवरती घेऊन जावे. हे मार्केटवरून घेऊन आलो. लग्नवरची वहिनी काम करते, सगळं सेपरेट करते तयारीसाठी. विषयाची आंघोळ अजून झाली नाहीये. झाली आंघोळ. ठीक आहे. आई, पप्पा आले का बघ जाऊ. तुझ्या मॅडम भाजी साफ करायचं काम करतायत. जस्ट आताच राघव आणि मी गाडी धुवून आलोय. शिवांच्या गाडीचं कलेक्शन बघा. या सगळ्या जर गाड्या विकल्या ना 100 रुपये पण नाही भेटणार. आम्हाला एक room भेटेल. एक रूम भेटेल हे सगळे गाडी विकले की. तो पण प्लास्टिकचा रूम आहे. शिवांश फटाफट आंघोळ करतो. आज तर उपास आहे, काय नाश्ता नाही काय नाही, फक्त ज्यूस प्यायचा. जस्ट आंघोळ करून बसलोय आणि आज उपास असल्यामुळे नाश्ता वगैरे काय करणार नाहीये. आज ज्यूस पिणार आहे नेहमीप्रमाणे, पण आज ज्यूसचा फ्लेवर चेंज आहे. कोणता ज्यूस बनवलाय बघूया. आज आहे बहुतेक, बघून तर वाटतं ऍपल ज्यूस आहे, बरोबर का? हा, म्हणजे टरबूजचा ज्यूस पण सेम येतो, फक्त कलर येल्लो असतो, बाकी टेक्स्चर वगैरे सर्व सेम येतं. ह्याला प्यायचं वाटतं ज्यूस. पण राघव तुला ज्यूस भेटणार नाहीये, कारण की राघवला थोडा ताप आलाय, डॉक्टरकडे घेऊन जायचंय. नाही भेटणार, थोडा थंड आहे ना, त्यामुळे देणार नाहीये. आताच राघवला डॉक्टरकडे जाऊन घेऊन आलोय. फक्त जाऊन आणलं तर व्यवस्थित झालंय. बाहेर ऊन भरपूर आहे, त्यामुळे त्रास होते उन्हाचा. पप्पाला फोन केला शिवासने. हॅलो तिथंच तुला आता बघ.
कोण आलो पप्पा पत्ता लाव उचल. उचल ना आता बघ पप्पा कसं मारते राघव इथं बघ तब्येत थोडी खराब आहे व्हिडिओ कॉल कसलं ओरडलंय पूर्ण दिवसात एवढं ओरडलंय हॅलो 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 खावा 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 आज उपवास आहे ना त्यामुळे बापू भजी घेऊन आले वाशी गावातून बटाटा भजी आणि जेवण रेडी झाले मस्त जेवण घेतो फटाफट भाऊ भरपूर लाभ या उदू आज उपवास आहे ना मी देते. हे घरी बनवलेत मिरची भजी हे बापूने आणलेत तेव्हाची आमटी भाकरी आणि भात पापड पण भेटलेत मस्त आहे जेवण रोज उपवास असावा बापूचा पण उपवास आहे कोणता? खाऊन पिऊन उपवास आहे माझा रोज उपास होतो खाऊन पिऊन. असे वाटले सगळे जेवायला मस्त पोट भरून जेवण वगैरे करून मित्रांसोबत आलोय वॉकिंगला कारण की जेवणात जास्त झाले इथं भेटलाय संकेत अश्विन भेटलाय आणि सोनू भेटलाय आता जाऊन मस्त वॉकिंग करून येतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत